3 लक्षवेधी क्रमांक 3 2 नाहीये तिथं. अन्य सदस्य सभागृहामध्ये असावेत किंवा नसावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण सकाळी 7 वाजल्यापासून ही ब्रीफिंग सुरू होतात. आज चंद्रकांत बावनकुळे साहेबांना देखील ते दिल्लीमध्ये होते, परंतु 9:45ला त्यांची लक्षवेधी असल्यामुळे ते दिल्लीतनं इथं पोहोचले. मी अर्जुन भाऊंचं देखील मनापासून कौतुक करतो की 9:45ला सभागृह चालू असताना त्यांच्यासारखा ज्येष्ठ आमचा एक विधानसभेतला सहकारी इथे येऊन बसतो. आता ही 2 नंबरची तुम्ही 3 नंबरला घेणार आणि परत 10 नंबरवरनं परत 2 नंबरला येणार. माझं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये आमची विनंती आहे मंत्री महोदयांची सगळ्या, की असे सदस्य जर उपस्थित नसतील त्यांच्या लक्षवेधी लॅप्स कराव्यात. आणि होत नाही आणि याची किती किती दिवस उत्तर देत बसायचे हे पण एकदा ठरवलं पाहिजे ना. ज्यावेळी सदस्यांना एखादा मंत्री ज्यावेळी उपस्थित सभागृहामध्ये नसतो त्यावेळी त्याच्या रोषाला आम्ही सामोरं जातो, पण ज्यावेळी सदस्य नसतो त्याचं काय? ही आता 2 नंबरची आहे आणि 2 नंबरची काल पण निर्णय याच्यावर झाला नाही. हेच झालं ना. तुम्ही अध्यक्षाच्या कारण टाकून लक्ष करा. मान्य अध्यक्षांशी चर्चा करून करूया. अध्यक्ष महोदय, गेले 4 दिवस हेच चालू आहे आणि आपला आदरपूर्वक या ठिकाणी उल्लेख करून सांगतो की आपल्याकडनं कायम हेच होतंय की अध्यक्ष सन्माननीय अध्यक्षांना विचारतो आणि सांगतो. ते काही 4 दिवसात झालेलं नाही. आमची विनंती आहे, म्हणजे बावनकुळे साहेब देखील ज्येष्ठ मंत्री इथं आहेत, मग आम्ही ब्रीफिंग कशाला घ्यायचं हा पण एक प्रश्न आहे ना. 2 नंबरची लक्षवेधी आहे, 1 नंबरची लक्षवेधी अर्जुन भाऊंची होती, अर्जुन भाऊ सभागृहामध्ये आहेत. 2 नंबरची लक्षवेधी नाही, ती परत उद्या लागणार, परत त्याचं ब्रीफिंग करायचं. मंत्री सगळे उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु ज्या पद्धतीनं मंत्री नसताना त्यांच्या नावानं मग ठणाणा केलं जातं सभागृहामध्ये. आज सदस्य नाहीत. आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की सदस्य जर उपस्थित राहत नसतील तर ती लॅप्स करावी, नाही परत कशाला येते लक्षवेधी. जर त्यांना त्या संदर्भातली आवश्यकता नाही, त्यांना त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट नाही, तर आपण स्वतःहून का परत त्या ठेवतो. तर माझी विनंती आहे की अध्यक्षांची तुम्ही चर्चा करा, परंतु कधीतरी चर्चा करून त्याचे निर्देश होणं गरजेचं आहे. कारण 17, 18, 18, 20 लक्षवेधींना आम्ही सामोरं जातो. मंत्री महोदय, आज माझ्याकडे 9 लक्षवेधी आहेत 1 तासामध्ये. मग सभासदांची काही जबाबदारी आहे की नाही? आजच चर्चा करून लगेच निर्णय घेऊया.